नमस्कार, मी कांचन पाटील। आज मी तुम्हा सर्वांसाठी कच्च्या टमाटरपासून चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा गॅसवर इथं मी तवा ठेवून देते। त्यात आता तेल घातलेलं आहे 2 चमचे साधारण। यात सर्वात पहिल्यांदा मी आता लसूण घातलेले आहेत 7 ते 8 पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्ता घातलेली आहे। आता ह्याला हलकंसं भाजून घ्यायचं। मिरची आणि लसूण भाजून झालं चांगलं की मग यात 1 चमचा जिरे घालून घ्यायचं। त्यालाही छान तडतडू द्यायचं। हे आता सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे। तर मी आता एका टोपलीत काढून घेते आणि त्याच तेलात मी आता कच्चे टमाटर आहेत, हे 4 टमाटर त्याला कापून घेतलेले आहेत, तर ते मी भाजून घेते दोन्ही बाजूने। ह्याला दोन्ही बाजूने तव्यावर छान भाजलं जातं, त्यामुळे हा तव्याचा वापर केलेला जातो। पहा असं पूर्ण भाजलं पाहिजे, मगच चटणीला टेस्ट चांगली लागते। आता हे दोन्ही बाजूनी छान भाजलं गेलेलं आहे। तर आता मी ह्यात पुदिना आणि कोथिंबीर आहे ही थोडीशी। हे पुदिना मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर हलकंसं मी चिरून घेतलेलं आहे। तर ते घालून परत ह्याला 2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं। पुदिना आणि कोथिंबीरमुळे ना कढईत असं छान वास सुटतो, एक तऱ्हेचा स्मेल यायला चालू होतो, त्यामुळे तो चटणीलाही टेस्ट खूप छान लागते। आता हे दोन्ही पण आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तर मी आता हे थंड करून घेते। थंड झालं की इकडे लगेचच आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे थंड झालेलं आहे, तर इकडे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते हे सर्व। आता यातच मी आता 1 चमचा गूळ घातलेला आहे। एक छोटा तुकडा गूळचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। यात पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही आहे। आता हे मिक्सरमधून मी हे बारीक वाटून घेणार आहे। हे लगेचच प्युरी होते, जास्त वेळ फिरवायची गरज नाही ह्यात। पहा आपली आता चटणी तयार झालेली आहे। पहा रेसिपी आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।